गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठ 14वा खेळातील स्वयंपाक ही कविता आपल्याला गायची आहे आणि आत्ताच गायलेली आहे तुम्ही. त्यानंतरचा पार्ट तुमचा थोडासा ग्रामरचा पार्ट आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष द्या. बघा, हा जो पार्ट दिलेला आहे, खालील अक्षरांपासून नवीन शब्द बनवा. काही उदाहरण दिलेलं आहे. हे तुमच्या वर्कबुकमध्ये पण दिलेलं आहे आणि पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे. वर्कबुकमध्ये सॉल्व करायला जागा दिलेली आहे आणि वहीमध्ये समजावून दिलेलं आहे. पण हे तुम्हाला वहीतसुद्धा पुस्तकात दिलेलं आहे. वहीतसुद्धा लिहायचं आहे आणि वर्कबुकमध्ये सुद्धा असेल वर्कबुक तर वर्कबुकमध्ये सुद्धा सॉल्व करायचं आहे. पण आता मी बघा तुम्हाला दाखवते आहे, काही लिहून दाखवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने लिहायचं आहे. ते एकदा समजून घ्या आणि मग कसं लिहायचं बघा. ठीक आहे. बघा लक्ष द्या. वर्कबुकमध्ये तुमच्या आणि वहीमध्ये दोन्ही याच्यात हा प्रश्न दिलेला आहे, पण मी तुम्हाला व्यवस्थित कसं लिहायचं वहीमध्ये ते तुम्हाला दाखवते आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला वहीत लिहायचं आहे. बघा, पुढील अक्षरांपासून नवीन शब्द बनवा. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, शब्द दिलेले आहे, त्याच्यापासून नवीन अक्षर दिलेले आहे, त्यापासून नवीन शब्द बनवायचा आहे. बघा, उदाहरण दिलेलं आहे चा, रा, स, द, र, घ. आता हे शब्द दिलेले आहे, तुम्ही याचा वापर करून नवीन शब्द तयार करायचे. हे अक्षर आहेत. ठीक आहे. बघा काय शब्द तयार केलेला आहे. चारा, चार, रस, र 2 वेळा दिला ना, र आणि रा असं दिलेलं आहे. बाराखडीतले आपण शब्द घेऊन ते नवीन शब्द तयार केले होते की नाही, तशाच पद्धतीने इथे तुम्हाला तयार करायचे आहेत. पण वर जे दिले राहील त्याच्यातूनच तयार करायचे. बघा आता चारा, चार, रस, रास, दसरा, घर, दर, चादर, सरसर, सदरा. आता काही काही शब्दांचे तुम्हाला अर्थ कदाचित कळणार नाही, पण काही काही शब्दांचे कळतील. तर जे कळतील, जे नाही कळणार ते नंतर मला विचाराल, मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आता हे शब्द जे तयार केले याचे अर्थ सांगून देते मी तुम्हाला. चारा, चारा म्हणजे गाईला जो खाऊ घालतात चारा तो. 4 हा अंक आहे. रस म्हणजे एखाद्या फळांचा रस म्हणजे रस, द्रव पदार्थ. मग रास, आता रास ही 2 प्रकारे याचा अर्थ होतो. रास म्हणजे एक तर आपली जी रास असते, कुंभ, मेष, वृषभ या ज्या राशी असतात ती पण एक रास असते. आणि दुसरी गोष्ट जी महालक्ष्म्यांच्या वेळेला जी धान्याची रास म्हणतात, त्याला धान्य ठेवतात, त्याला सुद्धा रास म्हटला जातो. दसरा हा सण आहे, तुम्हाला माहिती आहे. घर माहिती आहे. दर, दर म्हणजे किंमत, एखाद्या गोष्टींची किंमत. चादर पण माहिती आहे तुम्हाला, अंगावर पांघरतो आपण. सरसर म्हणजे भरभर, म्हणजे पटपट पटपट जाणे. सदरा म्हणजे कुर्ता, एखादा कुर्त्याला सदरा असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता हे शब्द झाले, पण काही काही शब्द तुम्हाला तयार करता येतील, पण अर्थ समजा कदाचित कळणार नाही तरी हरकत नाही. पण शब्द नवीन तयार होतात आहे का हे तुम्हाला बघायचं आहे. आता मी बघा अ ब आणि ई दिलेलं आहे. ठीक आहे. अ ब आणि ई चालेल. आ हवं होतं ॲक्च्युली, पण ठीक आहे, चालतं. चुकीने झालं आहे ते, काही हरकत नाही. बघा अ मध्ये काय लिहिलं आहे बघा, का, पा, य आणि ल. आता या 4 अक्षरांवरून तुम्हाला शब्द तयार करायचा. आता बघा मी 3 शब्द तयार करून दाखवले आहे, त्यातले नंतरचे 3 तुम्हाला तयार करायचे. पा, य जोडून बघायचं जमतं काय, जमत आहे. पा, य, ल जमत आहे. मग का, य जमत आहे. मग आता अजून शब्द तयार होऊ शकतात का. मग पा, य झालेला आहे, पाल झाला आहे का, नाही झाला आहे, म्हणजे तो तुम्हाला तयार करता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला तयार करायचे आहेत. दुसरं ब मध्ये बघा, प, ना, सा, ट, क. आता याच्यात काय तयार केलेलं आहे, साप, नाटक, प असं तुम्हाला तयार करायचं आहे. कट तुम्ही करू शकता किंवा नाक तुम्ही तयार करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला 3 तरी कमीत कमी तयार करायचे. जास्त तयार करता आले तर खूप चांगली गोष्ट आहे, पण कमीत कमी ही जागा जी सोडलेली आहे मी 3साठी, तेवढे 3 तरी नक्कीच तुम्हाला करायचे आहेत. हा तुमचा गृहपाठ राहणार आहे. आता बघा ई मध्ये बघा,
तुम्ही हे अ ब ई ई जे दिलं आहे ना याच्याऐवजी तुम्ही अ ब कड सुद्धा लिहू शकता. आता हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, काही हरकत नाही त्याला, पण लिहू शकता. ठीक आहे. आता बघा ईमध्ये काय दिलं आहे, वी र, तिथे का मा व का मा स वी र. मग याच्यात काय काय शब्द तयार केले आहे बघा, वीर, मार, हां, वी स. अजून काय तयार होऊ शकतो, अजून बघा, हां, स, हां, व्हेरी गुड, मा स, मास पण तयार होऊ शकतो. मा र झालेला आहे. मग अजून अजून काय तयार होईल, र मा, रमा नाव आहे की नाही, र मा, असे तयार होऊ शकतात. ते तुम्हाला तयार करायचे आहेत. ठीक आहे. मग नंतर मोठी ईमध्ये बघा काय लिहिलेलं आहे, मो री ह र पा. आता बघा ओळखीचेच नावं तयार झालेले आहेत. मोहरी म्हणजे आपण आत्ताच या कवितेमध्ये फोडणी घातली होती भाजीमध्ये, हो ना, भाजीला फोडणी घातली होती, तर त्यात मोहरी हा शब्द गेलेला आहे कवितेमध्ये, लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला या कवितेत सुद्धा सापडले काही शब्द त्याच्यापासून, तर तुम्ही ते सुद्धा लिहू शकता. बघा, मोहरी, नंतर मोर, हरी, व्हेरी गुड. आता बघा अजून काही तयार होऊ शकतात का, बघा, लक्ष द्यायचं, थोडा विचार करायचा आणि मग लिहायचे आहे. ठीक आहे. तुम्हाला लिहिता येईल, व्हेरी गुड. बघा एवढं तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. आता बघा ही शब्दसुद्धा तुमचे काही जणांचे लिहायचे राहिले होते आणि आपण वाचायचे राहिले होते, तर आपण आज वाचूया आणि हे सुद्धा वहीत एकदा व्यवस्थित चेक करून घेऊया आणि लिहून घेऊया. ठीक आहे. तर हा संपूर्ण गृहपाठ तुम्हाला वहीत लिहायचा आहे. ठीक आहे. बघा, स्वयंपाक, कुकिंग, स्वयंपाक, कुकिंग, पीठ. हां, लक्ष द्या, मी शब्द सांगते आहे, मी एकदा सांगणार आहे, माझ्यासोबत तुम्हाला नंतर म्हणायचं आहे. ठीक आहे. रेडी, स्टार्ट. स्वयंपाक, कुकिंग, स्वयंपाक, कुकिंग. पीठ, फ्लोर, पीठ, फ्लोर. पाणी, वॉटर, पाणी, वॉटर. टिंबणे, टू बी थॉरोली वेट, टिंबणे, टू बी थॉरोली वेट. कणिक, वेट व्हीट फ्लोर, कणिक, वेट व्हीट फ्लोर. मळणे, टू नीड, मळणे, टू नीड. भरभर, क्विकली, भरभर, क्विकली. पोळी, चपाती, पोळी, चपाती. लाटणे, टू रोल आउट चपातीज, लाटणे, टू रोल आउट चपातीज. तवा, पॅन, तवा, पॅन. गरम, हॉट, गरम, हॉट. गरम मसाला, हॉट स्पाइसेस, गरम मसाला, हॉट स्पाइसेस. वांगी, ब्रिंजल, वांगी, ब्रिंजल. तेल, ऑइल, तेल, ऑइल. वेळी, अ ब्लेड सेट ऑब्लिक्विली स्टॉक, वेळी, अ ब्लेड सेट ऑब्लिक्विली स्टॉक, वेळी, अ ब्लेड सेट ऑब्लिक्विली स्टॉक. तिखट रस्सा, स्पायसी ग्रेव्ही, तिखट रस्सा, स्पायसी ग्रेव्ही. डाळ, स्प्लिट पल्स, डाळ, स्प्लिट पल्स. तांदूळ, रॉ राईस, तांदूळ, रॉ राईस. भांडे, वेसल ऑब्लिक पॉट, भांडे, वेसल अँड पॉट. शिट्टी, विसल, शिट्टी, विसल. जाहीर, अनाउन्स्ड, जाहीर, अनाउन्स्ड. डबी, स्मॉल बॉक्स, डबी, स्मॉल बॉक्स. कढई, फ्राईंग वेसल, कढई, फ्राईंग वेसल. लक्ष द्या, हे सगळे शब्द तुम्हाला वाचायचे आहे आणि वहीत लिहून काढायचे आहेत.